थोड्याच वेळात पुण्यामधली सुद्धा आपण नेमकी काय स्थिती आहे ते पाहणार आहोत, कारण पुण्यामध्ये जोरदार जल्लोष होतोय। पारंपरिक पद्धतीने पारंपरिक वाद्यांच्या जयघोषात गणरायाला निरोप दिला जातोय आणि केवळ पुण्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातनं आणि देशभरातनं देशाच्या बाहेरूनही विदेशी पाहुणे सुद्धा इथे दाखल झालेले आहेत, कारण विसर्जन मिरवणूक पाहायची असते। थेट जाऊयात रेवतीकडे। रेवती, काय सध्याची पुण्यातली विसर्जनाची स्थिती? आपण जसं बघतोय की बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे आणि आत्ता जसं आपण माझ्या आजूबाजूला बघू शकता, जो मंडई चौकाचा परिसर आहे तो पूर्णतः भक्तिमय झालेला आहे आणि लाखो भाविक इकडे येत आहेत आणि बाप्पाच्या निरोपाच्या मिरवणुकीत सहभागी होत आहेत। जसं आपण बघू शकतो की मानाचा चौथा गणपती म्हणजे तुळशीबाग गणपती हा आत्ता इथे मंडई चौकात दाखल झालेला आहे। खरं तर पारंपरिक पद्धतीने सगळ्या गणपती बाप्पांचं पुणे शहरात आगमनही केलं जातं आणि तसंच निरोपही दिला जातो। जसं आपण बघू शकतोय प्रज्ञा की इकडे ढोल ताशा असू दे किंवा सनई चौघडे असू दे, हे वाजवत गाजतच पुण्यातल्या गणपती बाप्पांना निरोप दिला जातो। आणि आत्ता जेव्हा हे पाचही मानाचे गणपती या चौकातून जातील म्हणजे त्यांची आरती होईल इकडे, त्याच्यानंतर ते इथून पुढे बेलबाग चौकात जातील, तिकडनं लक्ष्मी रोड, तिकडनं पुढे अलका टॉकीज चौक आणि तसंच पुढे त्यांचं विसर्जन होईल। एकदा या मानाच्या 5 गणपतींचं विसर्जन झालं की बाकीचे जे सगळे सार्वजनिक गणपती आहेत म्हणजेच दगडूशेठ, त्याच्यानंतर अखिल मंडई गणपती आणि त्याच्यानंतर भाऊसाहेब रंगारी, असे या क्रमाने सगळ्या गणपतींचं विसर्जन होणार आहे। प्रज्ञा, नक्कीच। मात्र यावेळेला मोठं आव्हान हेच असणार आहे की गणपती विसर्जन जे आहे ते अगदी वेळेत होणं अपेक्षित आहे। पुढचे तास असतात म्हणजे 2 दिवस असतील, 3 दिवस अशी जी मिरवणूक सुरू असते ते होऊ नये यासाठीची प्रयत्न जे आहेत ते सुद्धा केले जाणार आहेत असं कळतंय। काय पुण्यात त्यासाठी तयारी करण्यात आलेली आहे की मानाचे गणपती जर लवकर विसर्जित झाले तर बाकीचे गणपती जे आहेत ते लवकर विसर्जित होतात? दरवर्षीचा हा आता गेल्या काही 3-4 वर्षापासून आपण बघतोय प्रयोग केला जातोय, त्याबद्दल थोडी माहिती। नक्कीच प्रज्ञा, तुम्ही बोललात ते बरोबर आहे, कारण यावर्षी नियोजित वेळेमध्ये ह्या सगळ्या पारंपरिक पद्धती पार पडत आहेत। दरवर्षी मानाचे गणपती विसर्जन होऊस्तोवर खूप उशीर होतो, परंतु यावर्षीचा तो प्रयत्न असणार आहे की लवकरात लवकर विसर्जन व्हावं। जर 2 ते 3च्या मध्ये मानाच्या गणपतींचं विसर्जन झालं तर पुढचे जे नियोजित वेळे आहेत गणपती विसर्जनाचा त्याच्यात काही चूक होणार नाही। आणि जसं आपण बघू शकतो की लाखो हजारो भाविक इथे गर्दी करायला सुरुवात करत आहेत आणि त्याचाच बंदोबस्त म्हणून आज 2500 पोलीस कर्मचारी इथे तैनात आहेत। अधिकारी कर्मचारी सगळेच आज इथे लोकांच्या सुरक्षतेसाठी आणि हे सगळं नीट निभावून नेण्यासाठी, गणपती विसर्जनाची मिरवणूक ही निभावून नेण्यासाठी नीट पार पडावी यासाठी आज इकडे तैनात आहे। प्रज्ञा, नक्कीच। आणि सध्या आपण बघतोय ही तुळशीबाग गणपती जो आहे तो सुद्धा निघालेला आहे। तुळशीबागेचा गणपती, त्याची सुद्धा ख्याती, 4थ्या क्रमांकाचा मानाचा गणपती। मात्र सध्या जर बघितलं तर विसर्जन साधारण कितीपर्यंत केलं जाणार आहे? आणि गेल्या 3 वर्षांपासून आपण बघतोय की जे विसर्जन आहे ते नदीमध्ये न करता कृत्रिम तलावामध्ये केलं जात आहे, तीच परंपरा याही वर्षी कायम ठेवली जाणार आहे का? नक्कीच, जे मानाचे जे गणपती आहेत ते विसर्जन घाटावरतीच त्यांचं विसर्जन होतं। त्याच्यानंतर जे सार्वजनिक मंडळं आहेत ती परंपरा चालवणार आहेत। यावर्षी जर नियोजित वेळेत जर सगळं झालं तर असा अंदाजा आहे की 4 वाजता दगडूशेठची विसर्जन मिरवणूक ही सुरुवात होईल आणि 8 वाजता संध्याकाळी त्यांचं विसर्जन होईल। आणि हे जर नियोजित वेळेत झालं तर आज असा अंदाज आहे की जवळपास 24 तासाच्या आत ही जी गणपती विसर्जनाची मिरवणूक आहे ती संपेल। कारण आपण जर मागच्या काही 3-4 वर्षांचा रेकॉर्ड बघितला तर 30 तास, 35 तास, 40 तास अशी देखील मिरवणूक चालू आहे। पण जर आत्ता आपण जसं बघतोय की सगळं नियोजित वेळेत आहे तर यावेळेस अशी शक्यता दर्शवली जाते की यावर्षी वेळेत गणपतीचं विसर्जन होईल पुणे शहरात। प्रज्ञा,
नक्कीच. तर पुणे शहरात आज नियोजित वेळेमध्ये विसर्जन होणं अपेक्षित आहे आणि त्यासाठीची लगबग ही मानाच्या गणपती मंडळांकडनं सुद्धा केली जाते। ही 3 दृश्य बघायला मिळत आहेत। एकीकडे लालबागच्या राजाची मिरवणूक निघाली आहे, मुंबईच्या राजाची सुद्धा मिरवणूक अतिशय जल्लोषात उत्साहपूर्ण वातावरणात निघाली आहे। तर तिकडे पुण्यामध्ये मानाचे गणपती एक एक करून मिरवणुकीमधनं पुढे सरकतायत। पारंपरिक वाद्यांचा ढोल ताशांचा गजर होतोय आणि एक वेगळं उल्हासदायक असं वातावरण हे सध्या पुण्यामध्ये सुद्धा पाहायला मिळतंय। रेवती यांच्याकडनं आपण अधिक माहिती घेतोय। रेवती, पुण्यातनं ही दृश्य आपण बघतोय। आधीचे जे गणपती आहेत मानाचे, म्हणजे कसबा गणपती असेल किंवा त्याबरोबरीने तांबडी जोगेश्वरी, हे गणपती आता कुठपर्यंत पोहोचलेले आहेत? त्यांचं विसर्जन कधी होणार आहे? नक्कीच प्रज्ञा, आपण जसं बघतो की आता मंडई चौकात हा चौथा मानाचा गणपती म्हणजे तुळशीबाग आलेला आहे। त्याच्या अगोदर मानाचे जे पहिले 3 आहेत म्हणजे कसबा गणपती झालं, तांबडी जोगेश्वरी झालं आणि गुरुजी तालीम झालं, हे 3 आता मिरवणुकीच्या रांगेत उभे आहेत। त्यांच्यानंतर जे हे तुळशीबाग गेल्यानंतर जेव्हा केसरी वाडा सुद्धा या मिरवणुकीच्या रांगेत, विसर्जन मिरवणुकीच्या रांगेत सहभागी होईल, त्याच्यानंतर मिरवणुकीला सुरुवात होईल आणि जसं मी मगाशी म्हणलं ती मिरवणूक इकडनं बेलबाग चौकात जाईल, त्याच्यानंतर लक्ष्मी रोड, अलका टॉकीज चौक आणि मग तिकडनं विसर्जन होईल। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद आणि तुमच्याकडनं प्रत्येक अपडेट घेत राहणार आहोत। रेवती, अशाच आपल्या सोबत राहा आणि गणपती विसर्जनासंदर्भात मिरवणुका ज्या निघतायत त्याचे सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत असेच पोहोचवत राहणार आहोत। तुर्तास घेतोय एक छोटासा ब्रेक।